फर्स्ट पोस्टर तुझं किंवा ते कसं एन्जॉय केलं होतंस रे, जेव्हा कुठल्याही पोस्टरवर तू पहिल्यांदा झळकला असेल? एक्सप्रेस करता येत नाही या शब्दांमध्ये, पण अजूनही खूप छान वाटतं. कारण जसं मी म्हणालो की 8वीमध्ये मी ठरवलं होतं की मला ॲक्टर व्हायचं, तर तेव्हापासून एक स्वप्न बाळगलं होतं की तुमचे पोस्टर्स दिसतील. आता जे ॲक्च्युली मुंबईत पोस्टर्स लागलेले दिसतात, कारण की मुंबईत पोस्टर लागणं इज अ बिग थिंग. कारण इथे हब आहे फिल्म इंडस्ट्रीचा, सगळ्या रिजनल फिल्म इंडस्ट्री इकडे आहे, हिंदी फिल्म इंडस्ट्री इकडे आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा तुमचे पोस्टर्स लागतात तर ॲक्च्युली असं कुठेतरी वाटतं की यार आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि खूप छान वाटतं. म्हणजे माझी पहिली फिल्म सुराज्य, ती काय फार चालली नाही बॉक्स ऑफिसला, पण तिथे जर पहिलं पोस्टर पाहिलं होतं तर खूप छान वाटलं मला. आणि मी असं बघत राहिलो. म्हणजे ॲक्च्युली मला उतरून फोटो वगैरे काढायचं होतं, पण मित्र म्हणे वैभव लुक्स व्हेरी चीप, डोंट डू दॅट. आय सेड ओके, आय एम नॉट गोइंग. पण सगळ्यात आवडलेलं माझं एक पहिली फिल्म जी सेकंड फिल्म होती ऑफकोर्स, कॉफी आणि बरंच काहीचं पोस्टर सगळ्यात जास्त आवडलं होतं. आणि त्याच्यानंतर जे मनापासून आवडलं ते म्हणजे सदाचारी. खूप रिच आहे आणि खूप असं अप मार्केट पोस्टर आहे त्याच्यात. खरं. असं कधी डोकं दुखणं किंवा अशा गोष्टी खरंच होत नाहीत का रे? कारण सतत बोलणं, सतत प्रवास. नाही, कधी कधी दुखतं डोकं. दुखतं डोकं. हा, तुला एक प्रश्न विचारायचाच राहिला खरं तर, स्पोर्ट्स मध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही? कारण एवढी हाईट छान होती. मी स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेअर होतो. हो, बघितलं. मग त्यात करिअर करायचं असं माझं होतं. त्यात माझं ॲक्च्युली मला आय वॉज व्हेरी सिरियस अबाउट बॅडमिंटन. आणि तेव्हा ॲक्टिंग पण मी करायचो. आणि 8th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्येच मी डिसिजन जेव्हा मी म्हणालो की मला कसं कळलं की इट्स ॲक्टिंग अँड इट्स नॉट बॅडमिंटन. मला बरेच लोक विचारतात की पॅशन कसं ठरवायचं. मी माझं एक्झाम्पल देतो. मला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं होतं आणि मी तेव्हा नाटकं वगैरे पण करायचो. तर मी नागपूरमध्ये मला सीडेड प्लेअर होतो. म्हणजे रँकिंग होतं मला नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये, टॉप 4मध्ये मी असायचो. तर म्हणून मी जिंकत असायचो, तर मला ना खूप मजा यायची. कारण ते ग्लॅमर एन्जॉय करायचो. 6वी 7वीत असताना माझे पेपरमध्ये फोटो यायचे वगैरे, तर छान वाटायचं. द मोमेंट आय स्टार्टेड लुझिंग, मला असं वाटायचं मला कोर्टवर नाही जायचं आहे प्रॅक्टिस करायला, बोर झालं. तिथे मला लक्षात आलं की भाई दिस इज नॉट युअर पॅशन. ते फक्त तुला ग्लॅमर वगैरे मिळत होतं म्हणून तुला मजा येत होती आणि तू ते करत होता. तर मला असं वाटतं की आयुष्यात तेच करिअर म्हणून निवडायचं की ज्या रस्त्यावर चालताना जरी तुम्ही ठेचकळलात, पडलात, तरी उठून पुन्हा त्याच रस्त्यावर चालावं असं वाटतं. जर ते असेल तर मग ते पॅशन आहे, त्यात करिअर करा. कुठल्या गोष्टी जपतोस अशात? केस. व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट माय हेअर. कारण तत्वावधी फॅमिलीमध्ये बॉल्डनेस हेरिडिटरी आहे. तर म्हणून म्हटलं नट आहे आपण, आपल्याला केस जपलेच पाहिजे. म्हणून खूप मी पैसा खर्च करत असतो केसांवर. पण केस एक गोष्ट आहे जिला मी फार जपतो. आणि माझी कार. येस. तर अशा शोधून काढलेल्या 4 ओळी आहेत ज्या वैभवच्या डोळ्यांसाठी स्पेशली, कारण त्याचे डोळे खूप बोलके आहेत. दिल की बातें बता देती हैं ये आंखें, दिल की बातें बता देती हैं ये आंखें, धड़कनों को जगा देती हैं ये आंखें, दिल पे चढ़ता नहीं जादू चेहरे का कभी, दिल को दीवाना बना देती हैं ये आंखें. क्या बात है, थँक्यू सो मच. अशा पद्धतीने आपला दिवस संपत आलेला आहे. सो आय हॅड ग्रेट टाईम आणि मला आवडेल पुन्हा पण तुमच्यासोबत एक दिवस घालवायला. तर इथे आल्यानंतर रोमॅन्टिक व्हावंसं वाटतं कधी? मला वारं म्हणजे मला म्हणतात ना, मला माझं नाव आहे गुलाबी हवा. माझे मित्र मला कॉलेजचे थोडं जरी असं की गुलाबी हवा असली की वैभव अचानक रोमॅन्टिक होतो, तर इथे तर सारखी हवा सातत्याने असते. तर मी रोमॅन्स इज इन द एअर. रंगाचा शर्ट पण घातलाय, गुलाबी पण घातले. यस, मी लाल घातलाय. व्हॅलेंटाईन डे स्पेशल सारखं झालंय आज. सदाचारीमध्ये तू रॉकिंग नाचलास. तर मला एक सदाचारीची छोटीशी स्टेप शिकायची तुझ्याकडून. तर खास मायबोलीच्या प्रेक्षकांसाठी आणि गौरीसाठी ही स्टेप. सजलेल्या गाडीत नऊवारी साडीत अडकाया जातोय लग्नाच्या बेडीत, फील ये मिक्स है, डेट भी फिक्स है, कम विथ फॅमिली. सो मला काही हा डान्स जमला नाहीये, पण हरकत नाही, मी शिकून घेईन तुझ्यासाठी. नेक्स्ट टाइम भेटशील तेव्हा हेच स्टेप्स मी तुला करून दाखवणार आहे.
पण आज खरंच खूप छान दिवस गेलाय वैभव मलाही तुझ्यासोबत. खूप मजा आली आणि तू चांगलं डान्स केलंस, डोंट वरी. म्हणजे तू इट वॉज अ गुड ट्राय. आणि माझी फिल्म मिस्टर अँड मिसेस सदाचारी रिलीज झाली आहे. सो आवर्जून फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुमचा अभिप्राय, तुमचे रिॲक्शन्स जरूर कळवा. थँक्यू सो मच. Mrs. Sadachari, super duper hit Sadachari.